नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बी द बेस्ट या यूट्यूब चॅनलला. आणि आज आपण बघतो आहे क्लास 6 याचा लेसन नंबर 3 आहे हडप्पा संस्कृती याचे सॉल्व्ड क्वेश्चन आन्सर्स. मित्रांनो, आधी या लेसनचा एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे, तो तुम्ही जाऊन बघू शकता. शिवाय लेसन नंबर 1 आणि 2 यांचा एक्सप्लेनेशन आणि त्याचे सॉल्व्ड क्वेश्चन आन्सर्सचा व्हिडिओ आधी तो पण अपलोड केलेला आहे, ते सुद्धा तुम्ही बघू शकता. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. हडप्पा संस्कृती सोडवलेले प्रश्न आणि उत्तर. आता आपला फर्स्ट क्वेश्चन काय आहे? आता फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे की आपल्याला योग्य पर्याय निवडायचे आहे. तर मग याच्यामध्ये काय दिलेलं आहे? हडप्पा संस्कृतीचा शोध कुठे लागला? सिंधू नदी काठी लागलेला आहे, म्हणून करेक्ट आपला ऑप्शन आहे सिंधू, क नंबरचं. देन हडप्पा संस्कृतीतील महास्नानगृह मोहनजोदडो या ठिकाणी आपल्याला सापडले. कुठे? मोहनजोदडो, म्हणून करेक्ट ऑप्शन आपला ड नंबरचं राहणार आहे. आणि हडप्पा संस्कृतीतील लोथल या शहराच्या ठिकाणी गोदी सापडली. लोथल कुठे आहे? हे गुजरातमध्ये आपण बघितलेलं आहे की गुजरातमध्ये लोथल या ठिकाणी आपल्याला ही काय सापडली? गोदी सापडलेली आपण बघितलेली आहे. मग आता यातले क्वेश्चन्स आपले योग्य पर्याय दिलेले आहेत, ते बरोबर आहे की चूक आपल्याला सांगायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन काय आहे आपला? दूरवरच्या प्रदेशांनी असलेला व्यापार हे हडप्पा संस्कृतीच्या विस्ताराचं प्रमुख कारण होतं. बरोबर आहे, कारण की त्यांचा विस्तार त्याच्याचमुळे झाला, त्यांचा व्यापार वाढला होता, म्हणून हे एक प्रमुख कारण आहे. ऑप्शन करेक्ट आहे. देन हडप्पा संस्कृतीतील लोक सार्वजनिक आरोग्याबाबत जागरूक नव्हते. आपल्याला सेंटेन्स आधी व्यवस्थित रीड करून घ्यायचं आहे. इथे नव्हतं लिहिलेलं आहे, आपण गडबडमध्ये जागरूक होते वाचून घेतो आणि बरोबर टिक करून घेतो, म्हणून ऑप्शन काय आहे? चूक आहे. देन थर्ड काय आहे? हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासाचे व्यापार मंदावणे हे एक कारण होतं. तर बरोबर आहे, आपण बघितले वेगवेगळे कारणं होते. त्याच्यामध्ये कोणते कोणते होते? एक नदीचा प्रवाह बदलला, त्यांच्या देन व्यापार मंदावला, हे सगळे ऱ्हासाची कारणं आपण बघितलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपला काय आहे? हे आपल्याला संकल्पना चित्र पूर्ण करायचं आहे. मग वैशिष्ट्य कोणती आहे? घर बांधणी होती, इथे व्यवस्थित घर बांधणी होती, नगररचना होती, सुव्यवस्थित रस्ते होते, सांडपाण्याची व्यवस्था व्यवस्थित केलेली होती, मातीची भांडणे आणि खेळणी होती आणि त्यांच्या मुद्रा, हे सगळं आपल्याला वैशिष्ट्य तिथली दिसून येतात. इथे आपल्याला शब्दकोळे कंप्लीट करायचं आहे. तर इथे बघा, इथे फर्स्ट दिलेला आहे हडप्पा. मग इथे आपण कसं करणार? इथे हडप्पा बरोबर, आणि इथे काय आहे? लो आहे, लो पासून काय सुरू होत आहे? लोथल, इथे येणार लोथल बरोबर, लोथल. आता इथे जो दिसतो आहे, जो कशामध्ये आहे? इथे आपण लिहिणार मोहेंजोदडो बरोबर, मोहेंजोदडो. देन आता धो पासून काय होणार? धोलावीरा, इथे आपण लिहिलं धोलावीरा. देन रा पासून काय आहे? राखीगड, राखीगड. आणि इथे ग आला आहे, तर मग काय आहे? कालीबंगल, कालीबंगल. हे अशा प्रकारे आपण हा काय आहे चार्ट कंप्लीट केलेला आहे. नेक्स्ट आपला क्वेश्चन काय आहे? नेक्स्ट आहे मोहेंजोदडो येथील स्नानगृह. आपल्याला माहिती आहे की त्याचं स्नानगृह हे खूप म्हणजे प्रसिद्ध होतं, विशिष्ट बांधकाम तिथे आपल्याला दिसून येतं. मग ते बांधकाम कशाने केलेलं होतं? पक्क्या विटांनी बांधलेलं होतं. मग त्यांचा आकार कसा होता? तर लांबी 12 मीटर, रुंदी 6 मीटर आणि खोली 2.4 मीटर इतकी होती. मग पाणीचं म्हणजे त्याचं काय आहे की जे पाणी आपण तेच नेहमी यूज नाही करणार ना, त्या पाण्याचा निचरा झाला पाहिजे. मग त्याच्यासाठी त्यांनी काय केलं होतं? त्याची एक वेगळी सिस्टीम त्यांनी केली होती जलकुंडामध्ये, आणि त्याच्यामध्ये पायऱ्या होत्या की वरून खाली उतरता येईल अशा विशिष्ट पायऱ्या होत्या, आणि त्याच्यामध्ये सुनियोजित अभियांत्रिकी कौशल्याचं उत्तम उदाहरण आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट आपला सेकंड क्वेश्चन आहे, हडप्पाकालीन वस्त्र आणि दागिने कोणती कोणती होती? मग आता बघा, इथे काय काय दिसते आपल्याला? लोक सुती आणि रेशमी कपडे वापरायचे. मग दोघंही म्हणजे स्त्रिया आणि पुरुष दोघंही वस्त्र आणि उपरणे परिधान करत. उपरणे म्हणजे दुपट्टे बरोबर. मग त्यांचे लोक दागिने घालण्यात एकदम एक्सपर्ट होते. मग काय करायचे? हे दगड, शंख, तांबे, चांदी, सोने याच्यापासून बनवलेले दागिने वापरत असत. मग त्यांच्यामध्ये दागिन्यांचा समावेश मध्ये काय होतं? बांगड्या, अंगठ्या, कर्णभूषण म्हणजे कानातले, असे वेगवेगळे दागिने ते बनवत असत. आणि हे कुठे आहे? मेसोपोटेमिया, इथे त्यांचा बिझनेस सुद्धा चालायचा.
तिसरं आहे हडप्पाकालीन कला आणि मनोरंजन आपल्याला लिहायचं आहे. मग ते काय होते, कुशल होते, कारागीर होते, एक्सपर्ट होते ते. मग ते काय काय बनवायचे, ते वस्तू बनवायच्या, वेगवेगळ्या वस्तू. मग कशापासून, ते मातीपासून, धातूपासून, वेगवेगळ्या दगडांपासून ते सुंदर सुंदर वस्तू बनवायच्या. मग त्यांच्यामध्ये एक कांस्य धातूची एक डान्स करणारी ही एक मूर्ती होती, ती खूप म्हणजे उत्कृष्ट नमुना मानलं जातं. नंतर त्यांचा एक पुतळा आहे, कोणता दाढी धारण करणारा धर्मगुरू यांचा, तो सुद्धा आज आपल्याला उत्खननामध्ये सापडलेला आहे. मग ते वेगवेगळ्या प्रकारची भांडी, वेगवेगळ्या प्रकारचे काय करायचे, खेळणी बनवायची. मग खेळण्यांमध्ये काय होतं, बैल होता, कुत्रा होता, हत्ती होती, मग बैलगाडी होती, भोवरा, अशा वेगवेगळी खेळणी त्यांची होती. मग याच्यावरून आपल्याला काय लक्षात येतं की त्यांच्यामध्ये कलात्मकता होती, हस्तकौशल्य होतं आणि मनोरंजनाची आवड होती, हे आपल्याला लक्षात येतं. नेक्स्ट आपला क्वेश्चन आहे की या पाठामध्ये नकाशाचं आपल्याला निरीक्षण करायचं आणि उत्तरं लिहायची आहे. बघा इथे नकाशा ऍड केलेला आहे. मग भारतातील राजस्थान, इथे हडप्पा संस्कृतीच्या कोणत्याही एका स्थळाचं नाव लिहायचं आहे. तर राजस्थान, बघा इथे हा राजस्थानचा एरिया आहे आणि कालीबंगन अंडरलाईन केलेला आहे रेड पेननी. देन सेकंड आहे भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमेबाहेरील हडप्पा संस्कृतीच्या कोणत्याही एका स्थळाचं नाव लिहायचं आहे. मग इथे बघा कॉर्नरला मोहेंजोदडो इथे लिहिलेलं आहे. थर्ड, मंडा हे हडप्पा संस्कृतीचं स्थळ कोणत्या नदीच्या काठी होतं, कोणत्या नदीच्या काठी, चिनाब नदीच्या काठी आपल्याला दिसून येतं. इथे बघा मंडा डॉट केलेला दिसून येतो. दायमाबाद हे कुठे आहे, महाराष्ट्रामध्ये आहे. तर हे बघा महाराष्ट्राचं इथे आपल्याला केलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका, जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला आता लास्ट क्वेश्चन आपला आहे. खालील प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. त्यातील फर्स्ट क्वेश्चन काय आहे, तर हडप्पा संस्कृतीतील प्रमुख नगररचना ही आजच्या शहरांच्या नियोजनासाठी आदर्श कशी बनू शकतात ते आपल्याला लिहायचं आहे. मग त्याच्यामध्ये एक मेन होतं सुनियोजित रस्ते होते. मग रस्ते कशा प्रकारचे होते, ते रस्ते होते काटकोनामध्ये आणि एकमेकांना समांतर. मग त्याच्यामुळे काय व्हायचं, वाहतुकीला सुलभ राहायचं. मग त्याच्यामध्ये ग्रीड पॅटर्न या पद्धतीचा वापर आजही आपण केलेला दिसून येतो. सेकंड वैशिष्ट्य काय आहे त्यांचं, मजबूत रस्ते, घरे होती. मग घरां बांधण्यासाठी त्यांनी इंग्लिश बॉन्ड पद्धतीचा वापर केलेला आपल्याला दिसून येतो. मग ही पद्धत का बरं वापरली त्यांनी, कारण की भूकंप झाला, हवाचे प्रवाह झाले, वादळ झाले, याच्यापासून संरक्षण होण्यासाठी त्यांनी इंग्लिश बॉन्ड पद्धतीचा वापर केलेला दिसून येतो. मग त्यांच्या घरामध्ये खोल्या राहायच्या. स्नानगृह ही मेन म्हणजे ज्या आपल्या मेन गरजा आहेत त्या त्यांच्या पूर्ण केलेल्या आपल्याला दिसून येतं. सांडपाण्याची व्यवस्था कशी होती, मग त्यांच्या अंडरग्राऊंड नाल्या होत्या. आजही आपण त्याच प्रकारचं कन्स्ट्रक्शन करतोय नाही का. मग याच्यामुळे काय होतं, त्यांच्या तिथे साफसफाई किती होती आपल्याला लक्षात येतं. आणि हे आजही ही सिस्टीम आपण यूज करतो आहे नाही का. आणि स्वच्छता, त्याच्यामुळे आपल्याला लक्षात येतो की त्यांना स्वच्छतेबद्दल ते लोक किती जागरूक होते हे आपल्याला लक्षात येतं. आणि त्याच्यामुळेच काय आहे, रोगराई नव्हती येत, त्यांचं आरोग्य चांगलं राहायचं, ते फिजिकली फिट राहत होते. हे सगळं काय आहे त्या काळातल्या नगररचनेची वैशिष्ट्ये आहेत. आणि लास्ट क्वेश्चन आहे हडप्पा संस्कृतीची काय आहे, इथे अवस्था पाहिजे. अवस्था उतरणीला का लागली होती, मग ऱ्हासाची कारणं का होती, तर त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं कारण आहे की नद्यांच्या प्रवाहामध्ये बदल झाला. ज्या नद्यांच्या काठी, सिंधू नदीच्या काठी त्यांचा वसाहत बसली होती, आता त्या नद्यांनी प्रवाह बदलले. मग त्याच्यामुळे काय झालं, जिथे प्रवाह बदलले तिथे दुष्काळ आला आणि जिथे दुसऱ्या डायरेक्शनने गेले तिथे एकदम महापूर यायला लागले. मग याच्यामुळे काय झालं, त्यांची नैसर्गिक आपत्ती आली. मग कधी कधी भूकंप यासारख्या संकटांना त्यांना तोंड द्यावं लागत होतं. आणि त्याच काळामध्ये काय झालं की त्यांचा जो मेसोपोटेमिया याच्यासोबत जो बिझनेस चालायचा तिथे पण आर्थिक व्यवस्था कोलमडली होती आणि त्याच्यामुळे त्यांचा जो बिझनेस होता तो ऱ्हासाला लागलेला आपल्याला दिसून येतो. मित्रांनो, हा व्हिडिओ आपला इथे संपतो आहे. भेटूया लगेचच दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.